मुख्यमंत्री असं म्हणतायत की कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये आणि एक महाराष्ट्राचा मंत्री फक्त एका विशिष्ट समाजासाठी ते महाराष्ट्राचे मंत्री ते हे विसरले की ते समाजाचे मंत्री नाहीयेत। जी शपथ मंत्र्यांनी घेतलेली आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे गॅसची कमतरता नाही आहे, डिझेल पेट्रोलची कमतरता नाही आहे, कोणी रांगा लावू नका, आपल्याकडे सगळं मुबलक प्रमाणात आहे। पण या सरकारचेच मंत्री मंगल प्रभात देवळाजी यांनी पत्र दिलंय की जैन तेरासांना गॅस सिलेंडर आपण ताबडतोबीने द्यावे। जर मुख्यमंत्री असं म्हणतायत की कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये आणि एक महाराष्ट्राचा मंत्री फक्त एका विशिष्ट समाजासाठी ते महाराष्ट्राचे मंत्री ते हे विसरले की ते समाजाचे मंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत। महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे, परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत याचा अर्थ अफवा ते पसरवत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि नुसतं एका समाजाचं प्रतिनिधित्व मंत्री करत असतील तर जी शपथ मंत्र्यांनी घेतलेली आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही, मी कुठलंही असं काम करणार नाही की जे फक्त विशिष्ट लोकांनाच लागू होईल, त्यामुळे शपथेचा देखील भंग केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचा खरा म्हणजे राजीनामा दिला। माझं साधं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा मंत्री हा त्याने प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला आवाहन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आव्हानालाच त्यांचे मंत्री जे काही त्रास देत आहेत मुख्यमंत्री त्यांची काळजी घेतली पाहिजे। असा एक मोठा संघर्ष कोणाला भेटायचं कोणी कोणाला नाही भेटायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे हा काही राजकीय प्रश्न नाहीये। राजकीय प्रश्नावरती मी उत्तर देऊ शकतो, वैयक्तिक प्रश्नावरती मी उत्तर देऊ शकतो नाही। शिवसेनेची नैसर्गिकरित्या ज्या काही बैठका चालतात, ज्या रुटीनमध्ये बैठका चालतात त्याच्यातलीच बैठक होती, अशा प्रकारच्या बैठका सतत सेनामध्ये होत असतात।